मंडळी, महिना संपला की EMI येतो. जास्त प्रवासी भरले तर हवालदार आडवा येतो आणि खड्ड्यात रस्ता आला तर कंबरच मोडलं समजा. परंतु या रिक्षावाल्यांच्या नशिबी काय लिहिलंय आणि हॅशटॅग रिक्षावाले कसं जीवन जगतायत हे सांगणारा आजचा व्हिडिओ. यांच्या नशिबी नक्की काय लिहिलंय, परंतु सरळंबे गावातील रिक्षावाल्यांची मंडळी स्टोरी जरा वेगळीच आहे आणि अवघ्या महाराष्ट्राला प्रेरणा देणारी आहे आणि सरकारच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारी हीच व्हिडिओ रिक्षावाल्यांची मंडळी समोर आलेली आहे. नेमकं काय केले अशा रिक्षावाल्यांनी हे सांगणारा आजचा व्हिडिओ. नमस्कार, मी गणेश तुपे आणि मंडळी आपण पाहत आहात GT इन्फो चॅनल. मंडळी, आजपर्यंत आपण बघितले असेल, कोणी आंदोलने केली, कोणी मोर्चे काढले, कोणी निवेदनं दिली, परंतु सरळंबे गावातील रिक्षावाल्यांनी असं काही केले नाही. या रिक्षावाल्यांनी नाही आंदोलन केले, नाही मोर्चे काढले, नाही निवेदन दिले, कारण त्यांना माहीत हे प्रशासन सुस्त झोपलेलं आहे. निवेदन, मोर्चे आणि आंदोलने करून काही होणार नाही. मग या रिक्षावाल्यांनी काय केलं? कोणी हातात घमेले घेतली, कोणी हातात पावडे घेतले, कोणी ट्रॅक्टर आणली, कोणी JCB दिले, कोणी विटांचे तुकडे दिले आणि हे खड्डे भरले. त्याचं कारण असं आहे की हे सरकार गेंड्याच्या कातडीचं आहे आणि हे प्रशासन सुस्त झोपलेलं आहे. ही बातमी पाहून प्रत्येकाच्या मनाला एकच प्रश्न निर्माण होतोय, हे सरकार, हे प्रशासन झोपलंय की झोपेचं सोंग घेतलंय? अधिकारी वर्गावर कोणाचा वचक राहिलाय की नाही? अहो सरकार साहेब, तुम्हाला लाजा वाटल्या पाहिजेत. तुम्ही गाडीचा टॅक्स घेता, आमच्याकडनं टोल घेता, मग खड्डे भरण्याची जबाबदारी नेमकी कोणाची? सरळंबे गावातील रिक्षा युनियन संघटनेने स्वतःच्या घामातून पैसा काढत तब्बल 7 किलोमीटरचे खड्डे भरले. त्या दिवशी एकही रुपया मंडळी त्यांनी कमवला नाही. उलट पक्ष आपल्या खिशातून त्यांनी पैसा गमावला आणि तब्बल 7 किलोमीटरचे खड्डे भरले. त्या दिवशी संपूर्ण रिक्षा कडकडीत त्यांनी बंद ठेवले होते. या रिक्षावाल्यांना कुटुंब आहे, या रिक्षावाल्यांना बायका मुली आहेत, या रिक्षावाल्यांच्या घरी सुद्धा आपले आई वडील म्हातारे आहेतच. या रिक्षावाल्यांच्या पाठीमागे सुद्धा हप्ते आहेत, या रिक्षावाल्यांच्या पाठीमागे रिक्षाचा मेंटेनन्स आहे. परंतु याची सर्वाची कदर न करता तब्बल 7 किलोमीटरचे खड्डे भरणे खरोखरच म्हणजे ऐऱ्या गैऱ्याचं काम नाही. GT इन्फोचा माझ्याकडून त्यांना, या रिक्षावाल्यांना सलाम असेल. परंतु आपल्या प्रवाशांना कुठेतरी त्रास नको, आपल्या प्रवाशांना धोका नको म्हणून स्वतःच्या पैशातून यांनी हे तब्बल 7 किलोमीटरचे खड्डे भरले. आज हे चित्र पाहून प्रशासनाला लाज वाटली पाहिजे. जे कोट्यावधीचा निधी खर्च करून घशात घालणं प्रशासनाला जमलं नाही, जे यंत्रणेला जमलं नाही, ते आज खरोखरच रिक्षावाल्यांनी करून दाखवलं. खरोखरच आज प्रशासनाला लाजवेल असे कृत्य आज रिक्षावाल्यांनी केलं आहे. आज या रिक्षावाल्यांनी दाखवून दिलं, केवळ तक्रार करत बसायचं नाही, तर सुविधांसाठी एकत्र येऊन नवीन पिढी परिवर्तनाची मशाल पेटवायची. कारण हे सरकार निगरगठ्ठ आहे. हे रस्ते भरण्यासाठी खरोखरच वाघाचं काळीज लागतंय. रिक्षावाल्यांसोबत सरळंबे गावातील आणखी काही शिलेदार धावून आले. या महत्व कार्यात, या महान कार्यामध्ये जेव्हा खऱ्या अर्थानं दातृत्व आणि मोठे मन माणसे दाखवतात तेव्हाच इतिहास घडतो. खरं तर याच इतिहासाची आतापर्यंत मंडळी साक्ष आहे. अहो नुसतं इरादा असून चालत नाही, त्यासाठी साधने लागतात, त्यासाठी उपलब्ध माणसे लागतात. तर मनाचा मोठेपणा दाखवून साधने उपलब्ध करणं म्हणजेच खरोखरच मनाचा मोठेपणा आहे. अशोक अधिकारी यांनी JCB उपलब्ध करून दिला, तसेच योगेश हुमणे, योगेश अधिकारी यांनी मंडळी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला आणि सर्व रिक्षावाले मिळून तब्बल 7 किलोमीटरचे खड्डे भरले. ज्यांच्या मदतीला माणुसकी आणि विश्वासाचा आधार आहे, त्यांच्या पाठीशी GT इन्फोची लेखणी मंडळी सदैव खणखणीत अशी उभी आहे. तर मंडळी, रिक्षावाल्यांचा हा पराक्रम संपूर्ण महाराष्ट्राला लाजवेल आणि महाराष्ट्राला गाजवेल असा पराक्रम आहे. तर मंडळी, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या पदरी येत राहतात. चला तर मंडळी, आज घेऊया निरोप. जय हिंद, जय महाराष्ट्र. पुन्हा एकदा रिक्षावाल्यांना सलाम, धन्यवाद. आम्ही रिक्षा चालक मालक संघटना हे सगळी आहेत, सगळं माझे मित्र आहेत आणि सगळं रिक्षा चालक आहेत. कोणी इथं मजूर करणार काय नाही. स्वतःच्या खर्चात आम्ही स्वतःच्या हिमतीत आणि स्वतःच्या खर्चामध्ये गमेली पावडी घेतली आणि आमचं ते खड्डं होतं, त्या खड्ड्यांमुळे जो त्रास होत होता आम्हाला बघवायला नाही, त्याच्यामुळे आम्ही एक खड्डं भरलेले आहेत. आणि शासनाने थोडा विचार करायला पाहिजे. तेव्हा एवढ्या गाड्या चालतात, एवढं प्रवाशांना कोण डिलिव्हरीला येत आहे, कशाला येत आहे. एखादा पेशंट असतो रस्त्याला जाता मारायचा पेशंट एखादा, हे मनक्याला आमच्या गॅप पडलं, काय करू हे सांगू पण नाही कोणाला शकत, काय बोलू पण नाही कोणाला शकत. म्हणून आम्ही आमच्या इथे आम्ही हे खड्डे बुजलेले. आज आम्ही सर्व रिक्षावाले एकत्र येऊन आम्ही पूर्ण रिक्षा बंद ठेवल्या होत्या. आम्ही 2 ट्रॅक्टर आणि एक JCBचा आम्ही स्वतःने पैसे काढून आम्ही JCBचा भाडा देऊन टाकला. आम्हाला सहकार्य केलेले योगेश हुमणे
आणि अशोक अधिकारी यांनी जेसीबीची पण आम्हाला सेवा केली, ट्रॅक्टरची पण सेवा केली आणि मोहन अधिकारी यांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं आणि आपले स्वामीदादा विषय यांनी सुद्धा सहकार्य केलं. काय